हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे जाणिवांचा तोल. रोहन आणि सायलीचं प्रेम कॉलेजपासूनच सुरू झालेलं. दोघांचं नातं साधं, शांत आणि स्थिर होतं. दोघांनाही फार अपेक्षा नव्हत्या. सायलीला त्याच्या साधेपणात स्वतःचं घरपण वाटायचं आणि रोहनला तिच्या उत्साही स्वभावात आपल्या आयुष्याची रंगत दिसायची. कॉलेज संपलं, आयुष्याच्या वाटा बदलल्या. रोहन स्वतःच्या गावी लहानसा व्यवसाय सुरू करण्यास लागला. पहिल्या काही वर्षात नफा कमी, तोटा जास्त, पण त्याच्यातली चिकाटी कायम. सायली मात्र मोठ्या शहरात नोकरीला लागली. तिचे सहकारी, तिचं काम, तिचं वातावरण, हळूहळू सगळं बदलत गेलं. पहिल्या काही महिन्यात ते दोघे रोज बोलायचे. तिचा दिवस कसा गेला, त्याचा व्यवसाय कसा वाढतोय, सगळं एकमेकांशी शेअर व्हायचं. पण काळ बदलतो तसंच सवयी बदलतात. शहरात सायलीच्या आयुष्यात नवे लोक आले. काही मित्र, काही सहकारी, काही सल्ला देणारे वरिष्ठ. हे लोक उच्च मानांकित नोकऱ्यांमध्ये होते. नीटनेटके बोलणारे, आधुनिक विचारांचे आणि सतत पुढे जाण्याची स्वप्न पाहणारे. सायलीला अनावधानाने तुलना करायला सुरुवात झाली. माझ्या टीममधले मुलं इतकं कमवतात. रोहनचा व्यवसाय अजूनही तिथेच अडकलाय. तो बदलत का नाही? प्रगती, कॉन्फिडन्स हे सगळं बाकी लोकांइतकं त्याच्यात का दिसत नाही? रोहन मात्र तसाच होता. साधा, शांत, थोडा संकोची, पण मनाने चांगला. सायलीला आधी आवडणारे त्याचे गुण आता कधी कधी कमीपणा वाटायला लागले. ती बदलत होती, तो नव्हता. त्यांच्यात न बोललेलं अंतर तयार होत गेलं. सायलीला जेव्हा कधी तिच्या सहकाऱ्यांशी चर्चा होत असे, तेव्हा त्याचं आत्मविश्वासपूर्ण बोलणं, त्यांची प्रगती सांगताना येणारा तेजस्वी भाव, त्याच्या आयुष्याची व्यवस्थितता हे सगळं तिला प्रभावित करत होतं. त्यांच्याशी बोलताना ती स्वतःलाही पुढे जात असल्याचं जाणवायचं. पण रोहनशी बोलताना ती तिथेच थिजलेली, मागे राहिल्यासारखी वाटू लागली. एक दिवस तिने रोहनला विचारलं, तू काहीतरी वेगळं का करत नाहीस? बघ ना, सगळे किती पुढे जातायत. रोहन हसला. सायली, मी माझ्या मार्गानं जातोय. मला झेपेल तसं करतोय. माझं आयुष्य शांत असलं तरी अपूर्ण नाही. सायलीला हे उत्तर पटलं नाही आणि रोहनला तिचा हा बदल समजला नाही. ते बोलत होते पण समजून घेत नव्हते. काळ गेला, चर्चा वादात बदलल्या. प्रेम ओझ्यासारखं वाटू लागलं. कोणाचीच चूक नव्हती. दोघांचं जग, दोघांचे आदर्श, दोघांचा वेळ आणि दृष्टिकोन वेगळे झाले होते. शेवटी दोघांनी शांतपणे निर्णय घेतला. नातं टिकवण्यापेक्षा ते सन्मानाने संपवणं बरे. 2 वर्षांनी सायलीचा करिअर खूप वर गेला. ती आता नेतृत्वाच्या पदावर होती. आयुष्यात बरेच यश, बऱ्याच प्रशंसा, पण मनात एक शांत कोपरा होता, जो रोहनचाच होता. एकदा ती एका कंपनीच्या मीटिंगमध्ये गेली, जिथे एका यशस्वी उद्योजकाचं भाषण होतं. शांत, संयमी, साधा स्वभाव, शब्दात सौम्यता आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास. तो बोलत होता, यश म्हणजे फक्त वेग नाही, यश म्हणजे स्वतःचा मार्ग शोधणं. हे ऐकून सायली चकित झाली. तो व्यक्ती तिला रोहनसारखाच जाणवला. त्या क्षणी तिला उमजलं, रोहन कधीच चुकीचा नव्हता. तो फक्त बदलला नव्हता. पण तिलाच बदलायचं होतं. आदर्श तिनेच वेगळे निर्माण केले होते आणि त्यात रोहन बसत नव्हता. सायलीने हळूच डोळे मिटले आणि मनात पुटपुटली, कधी कधी नातं तुटतं कारण दोघे वाईट नसतात, फक्त वेगळे होतात.
सायलीकडे आता पश्चाताप नव्हता, फक्त समज आली होती. आणि रोहन, तो अजूनही आपल्या मार्गानं शांतपणे पुढे जात होता, जसा नेहमी जात असे. नातं नेहमी चुकीच्या व्यक्तीमुळे तुटत नाही. कधीकधी दोन आयुष्यांच्या वेगवेगळ्या दिशांमुळे नातं स्वतःच सुटत जातं. तुलना, नवीन आदर्श, वेगळे वातावरण हे नातं जोडत नाहीत, उलट ताण निर्माण करतात. शेवटी दोष कोणाचाच नसतो, कारण आयुष्याची प्रगती दरवेळी एकसारखी नसते. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.